ठाण्यामध्ये रिक्षा चालकांच्या मराठीची चाचणी घेतली जाते। ठाणे रेल्वे स्टेशन बाहेर आरटीओच्या भरारी पथकाकडून रिक्षा चालकांकडून मराठी भाषेची तपासणी सुरू आहे। ठाणे रेल्वे स्थानकात आरटीओचं भरारी पथक हजर आहे। ठाण्यात आरटीओकडून 6 ठिकाणी भरारी पथकं नेमण्यात आली आहेत। ठाणे रेल्वे स्टेशन, खोपट, माजिवडा, वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा या ठिकाणी ही भरारी पथकं तैनात आहेत। ही पथकं रिक्षा चालकांना मराठी येते की नाही याची तपासणी करतायत। मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर आजपासून कारवाई होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानंतर आता ठाण्यामध्ये ज्या रिक्षा चालकांना मराठी येत नाहीये त्यांच्यावरती कारवाईची सुरुवात झाली आहे। आरटीओचे एक भरारी पथक ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये तैनात करण्यात आले। ज्या ठिकाणी रिक्षेसाठी प्रवाशांची रांग लागते आणि ज्या रिक्षा या रांगेमध्ये उभ्या असतात त्या रिक्षा चालकांच्या मराठीची चाचणी घेतली जाते। व्यावहारिक मराठी त्यांना बोलता येते की नाही या संदर्भात भरारी पथकाकडून तपासणी केली जाते। मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर कारवाई केली जाणार आहे। काल ही मुदत संपलेली आहे। मराठी शिकण्यासाठी रिक्षा चालकांना मुदत देण्यात आलेली होती। त्यापैकी काही रिक्षा चालकांनी मराठीसाठी ज्या कार्यशाळा घेतल्या होत्या त्याच्यामध्ये हजेरी लावत व्यावहारिक मराठी शिकण्याचा प्रयत्न केला। रिक्षा चालकांच्या मराठीची तपासणी केली जाते। त्यांना व्यावहारिक मराठी बोलता येते की नाही या संदर्भात आरटीओच्या पथकाकडून ही तपासणी सध्या सुरू आहे। हितेश पांचाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। हितेश, ठाणे स्टेशन परिसरामध्ये रिक्षा चालकांच्या मराठीची चाचणी घेतली जाते। कशा पद्धतीने मराठीची परीक्षा हे रिक्षा चालक देत आहेत? नक्कीच आजपासून प्रज्ञा जे परिवहन विभागाचं भरारी पथक आहे ते आता ठाण्यातील विविध जे 6 ठिकाण आहे त्या 6 ठिकाणावरनं आपल्याला कारवाई करताना एकंदरीत पाहायला मिळते। मुंब्रा असेल, ठाणा स्टेशन असेल, खोपट असेल, माजिवडा असेल या संपूर्ण जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आता भरारी पथककडनं आता जे रिक्षा चालक आहे त्यांना मराठी येते की नाही या संदर्भात आता त्यांची विचारपूस करतायत। त्यांचे परवाने चेक करण्यात येत आहेत। त्यांच्याकडनं विचारण्यात येते की नेमकं काय विचारलं जातं। सर, काय त्यांना विचारलं जातं? त्यांना मराठी भाषेचं जुजबी ज्ञान आहे की नाही याबाबत त्यांना विचारणा केली जाते। तसेच त्यांच्याकडे बॅज आहे की नाही, बॅज जर असेल तर बॅजबद्दलही आपण त्यांना विचारतोय। जर त्यांना मराठी भाषेचं ज्ञान नसेल तर पहिल्यांदा आपण 1 महिन्याची नोटीस देऊन त्या ठिकाणी त्या नोटीस दिल्यानंतर पण त्यांनी ते मराठी भाषेचं जुजबी जे काही ज्ञान आहे किंवा जे व्यावहारिक ज्ञान म्हणतो आपण ते जर घेतलं नाही तर त्यांचं 3 महिन्यासाठी जे बॅच ऑथोरायझेशन आहे ते त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल। आणि त्याच्यानंतर पण त्यांनी ते मराठी भाषेचं ज्ञान घेतलं नाही की सस्पेंड करून पण तर ते परमनंटली त्यांचं बॅच हा कॅन्सल करण्यात येईल। दादा, तुम्ही मराठी बोलतात का? तुम्हाला काय प्रशिक्षण देण्यात आलं, काय सांगाल? बोलले ना सर। कुठे जाणार आहात तुम्ही आता? कासिमडाला। पॅसेंजर प्रवासी तुमच्यासोबत मराठीत बोलता का? हाँ दादा, जाते हुए ट्रैफिक कितने लैम में कितनी समय में पहुंचा सकते हैं सर? तो ट्रैफिक अंदर रहे तो मराठीत तुम्ही बोलतात? मराठी बोलतो दादा। वो पैसेंजरला बसतो, कुठे जायचं दादा? कासिमडाला, माजिवडाला असा बोलतो। जे अमराठी रिक्षा चालक आहेत ते आता ठाण्यामध्ये एकंदरीत मराठी बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या जे कुठे जाणार आहेत, कुठून जाताना आपल्याला या जे रिक्षा चालक आहे ते पॅसेंजरसोबत आता मराठी एकंदरीत बोलताना आपल्याला या ठाणा स्टेशन परिसरामध्ये जे रिक्षा चालक आहे ते बोलताना पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी जे भरारी पथकचे अधिकारी आहेत ते मुंब्रा असेल, ठाणा स्टेशन असेल, खोपट असेल, माजिवडा या ठिकाणी आता जे काही रिक्षा चालक आहे ठाण्यातले जे अमराठी आहे त्यांना मराठी येत नाही त्या तुमले कुठं राहिलं, कुठे तुम्ही? ITI सर्कल। आपण जर पाहिलं की अशाच प्रकारे
जे काही रिक्षा चालक आहे त्यांच्यासोबत बॅच दाखवा मला. अच्छा, मराठी शिकले का? कुठे शिकले? अच्छा, किती वर्ष झाले रिक्षा चालवता तुम्ही? 15 वर्ष. बरं, ठीक आहे. या. चला ताई पुढे घ्या. लायसन आणि बॅच दाखवत आहे मला तुमचा. हा बॅच आहे. काय नाव तुमचं ताई? संगीता खोपकर. ठीक आहे, या पुढे घ्या गाडीला. जाऊ का? पुढे घ्या या. नाव सांगा तुमचं. काय नाव तुमचं? मराठी. अच्छा, सर्टिफिकेट भेटलं? किती वर्ष झाले रिक्षा चालवत आहे? 25 वर्ष. या पुढे. नाव सांगा तुमचं. रामने रामोत पाला. बॅच दाखवा मला तुमचा बॅच. बट ते 1,04,000. किती वर्ष झाले रिक्षा चालवत आहे? 91 वर. मराठी सर्टिफिकेट भेटलं का तुम्हाला? मराठी भाषा शिकले त्याचं? हा दिले, परीक्षा दिले, आता भेटणार नाही. रामनारायण पाल ना? हो हो, चला थँक्यू सर. चला. काय नाव तुमचं? राम पलक. काय नाव? राम पलक. कुठं राहिलं कुठे तुम्ही? रामनगरला. रामनगरला. बरं, किती वर्ष झाले गाडी चालवता तुम्ही? सन 95 96. तर ठाणे स्टेशन परिसरातलं हे एकूण चित्र सध्या आपण पाहतोय. रिक्षावाल्यांना थांबवून त्यांना मराठी येतंय की नाही या संदर्भातली चाचणी RTOच्या भरारी पथकाकडून सध्या केली जाते.